आज आपण ना हिरवी चटणी कशी करायची ते बघतोय. तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 कप किंवा 1 वाटी इतकी ना ही कोथिंबीर घेतली. कोथिंबीर थोडी जास्त वापरायची. त्यामध्ये थोडीशी पुदिन्याची पानं घालूयात. त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचे बारीक काप घातले. मिरची कशी तिखट हवी यावर तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. 1 मोठा चमचा आपण याच्यामध्ये दही वापरलं आणि अर्धा चमचा किंवा अर्धा इतकं लिंबू घातला. आता दही आणि लिंबू हे दोन्ही घातले, पण चव ना भन्नाट येते. एकदा नक्की करून बघा ह्या पद्धतीने ही चटणी. त्यानंतर ना चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून ना ही चटणी अगदी बारीक वाटून घ्यायची. ही जी हिरवी चटणी आज आपण बनवतो ना, ही आपण सँडविच असू दे किंवा कोणत्याही स्टार्टरच्या रेसिपी आपण नक्कीच सर्व्ह करू शकतो. इतकी मस्त रेसिपी आहे आणि लिंबू ह्याच्यामध्ये घातला त्यामुळे ना कोथिंबीर आणि पुदिन्याचा जो काही हिरवटपणा आहे ना, तो आहे असा टिकून राहतो आणि त्यामुळे चटणी अगदी मस्त आणि अप्रतिम चवीची बनते. ही चटणी तुम्ही एकदा नक्की जरूर बनवून बघा. सँडविचसोबत तर ना अप्रतिम लागते. जर चटणी करून बघितली तर कशी झाली कळवायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.